वनातील वनदेवीचे श्रंगार रूप दिसू लागले गोपिकांना की अहो काय सौंदर्य प्रस्फुटित झालं वनदेवीचं. भ्रमरगुंजन या ऋषी मुनींनी जो नाद गाऊ लागले तेही त्यांना ऐकण्यात आला. दूरदर्शन दूरश्रवण झालं की नाही सुरू. दूरदर्शन आपण नाही का तिथलं इथे पाहतो आजतकवर तसं सुरू झालं. भ्रमरगुंजन भुंग्यांचा जो आवाज, हजारो भुंगे जे ऋषीमुनी होते, देव होते, त्यांचं गुंजन. पक्षी गुंजन, पक्ष्यांचं गुंजन ऐकू येऊ लागले. इति नूरव भिर भिरे. नंतर वेणुनाद ऐकू आला. प्राणी मात्राला मुग्ध करणारा तो वेणुनाद, मनाला हरण करणारा, प्राणी मात्राला मुग्ध करणारा, मनाला हरण करणारा वेणू रव श्रवण करतात. त्या व्रजवधू व्रजांगणा त्या स्वरांच्या माधुर्याचे वर्णन करू लागल्या. त्या व्रजवधू आणि व्रजांगणा त्या स्वरांच्या माधुर्याचे वर्णन करू लागल्या. मुग्ध करणारा, मनाला हरण करणारा माधुर्याचा तो आवाज. मधून मधून मी लिहिलंय, आहारे कानोबा कशी वाजवली मुरली. सगळ्या गवळणीचे जे गीत आहेत ना, नाथांनी आणि तुकारामांनी लिहिलेले, नामदेवांनी लिहिले, सगळे असेच आहेत. आहारे कानोबा कशी वाजवली मुरली कंसात लिहिले. व भाव वेशात येऊन एक दुसऱ्याला आलिंगन करू लागल्या. आपण नाही का आनंद झाला की अनिता सुजाता भेटले की असे, किंवा रोहिणी कठारिया दिसली कोणी असं म्हणतात. सुजाताचं प्रवचन ऐकलं परवाचं की लगेच त्या ह्या शिंगाडे वहिनी यांना आलिंगन दिलं मिठी मारून. कोणाला? अनिताला. की काय तुम्ही छान झाला, आम्हाला आणलं आज, काय ऐकायला मिळालं, 3 दिवस झालं. आणि रडू लागल्या. की ज्यावेळेस भाव विभोर अवस्थेमध्ये माणूस जातो त्यावेळेस आलिंगन देऊन मिठी मारतो. हा भाव तिथे प्रगटला. भाव वेशात येऊन एक दुसऱ्याला आलिंगन करू लागल्या. आनंद अभिव्यक्ती आलिंगनातून होते. लक्षात घ्या. असं म्हणतात की लीलावनात, ते लीलावन होऊन बसलं ना वृंदावन, मधुबन. असं म्हणतात लीलावनात वृक्ष वेली लता सर्वची सर्व शोभिवंत झाले. कुठेही पहा, वृक्ष पहा की वेली पहा की लता पहा की पुष्प पहा, प्रत्येक गोष्ट शोभिवंत झाली. तेथील एकांत स्थानात शिळेवर बसून प्रकृतीला आकर्षण करणारे सर्वाकर्षक संवाद रस धन घन विग्रह ज्यांच्या सानिध्यात दिव्य चिन्मय परमानंद रसही रस आहे, असा व्रजभानू मधुर मुरली वाजू लागला. काय वाक्य आहे. सर्वची सर्व वस्तूच शोभायमान झाल्या, दीप्तिमान झाल्या, प्रकाशमान झाल्या, सौंदर्यवान झाल्या. तेथील एकांत स्थानात भगवान कुठे बसले? एकांत ठिकाणी. अशा वेळेस एकांत स्थानात बसू वाटतं. ही करत फिरत नाही माणूस. शिळेवर बसून प्रकृतीला आकर्षण करणारे, आता त्या प्रकर्षीला भगवान आकर्षित करताय. जिनं सौंदर्य स्वतःचं प्रगटलं तिला भगवान आकर्षित करताय. लक्षात घ्या. भक्तियोग. आधी भगवंताला तुम्ही आकर्षित केलं, आता भगवंत प्रकृतीला आकर्षित करणार आहे. सर्वाकर्षक, प्रकृतीला आकर्षण करणारे सर्वकर्षक
म्हणजे प्रत्येक वस्तू आकर्षित झाली पाहिजे आता वेणुनादातून. म्हणजे भगवान काय रसप्रवाह कोणता प्रवाहित करतायत. आता प्रत्येक वस्तू आधी सौंदर्य दाखवते, पण नंतर तिला देखील विसरायला होतंय. सर्वाकर्षक सर्वांध रस, सर्व आनंदाचा रस त्याच्यात ओततायत भगवान. घन विग्रह, घनीभूत प्रेम आणि द्रवरूप प्रेम दोन्ही प्रवाहित होत आहेत. घनीभूत, द्रवरूप. द्रवरूपामध्ये माणूस रडतो, लक्षात घ्या. आणि घनरूपात आमचं तुमच्यावर प्रेम आहे, तुम्हाला समजत नाही, कारण हा द्रवीभूत झालाच नाही. आणि नंतर पुन्हा हवेच्या माध्यमातून उडायचं आहे सुगंध. घन विग्रह, ज्याच्या सानिध्यात दिव्य चिन्मय परमानंद रसच रस आहे. भगवंताजवळ काय? दिव्य चिन्मय परमानंद रसच रस आहे, परमानंद रस. असा व्रजभानू म्हणजे हा मधुर मुरली वाजू लागला. त्या मुरली नादाने व माधुर्याने संपूर्ण वनातील स्थावर जंगम पदार्थ, पशुपक्षी स्वतःला विसरले. यमुना जळ स्थिर स्थिर वाहे, रविमंडल चालता स्तब्ध होय. तुकारामांनी वर्णन केलंय. आधी ती अभंग असा आहे, गाई गोपाळ यमुनेचे तटी, येती पाणी मिळोणी जग जेठी, चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी, चला चला म्हणती पाहू दृष्टी वो, तृणचारा चरू विसरली, गाई व्याघ्र एके ठाई झाली, पक्षी कुळे निवांत राहिली, समूळ विसरली मी पण. आणि याच्यातलं वर्णन आहे, यमुना जळ स्थिर स्थिर वाहे, रविमंडल चालता स्तब्ध होय, शेषकुर्म वराह चकित राहे, मुरली बाळास्तन देऊ विसरली माये. जंगम पदार्थ, पशु पक्षी स्वतःला विसरले. असं म्हणतात, वंशीनाथ फक्त वनात नाही घुमला, तो पवनाच्या झुळकेने बाहेर आला व घराघरात प्रत्येकाच्या कानात निनादला व सर्वांच्या हृदयात एक प्रेम भाव तरंग उत्पन्न झाला. काय ताकद होती! एक प्रेम भाव तरंग उत्पन्न झाला. एक. प्रकरण 4. वेणुनाद जनित रसप्रवाह. ही व्रजभूमी ही भावांची निवासभूमी आहे, लक्षात घ्या. आजही व्रजभूमीमध्ये असं म्हणतात, रोज रास होतो, दिव्य रास. जसं गोलोकात होतो तसं व्रजभूमीतही होतो, पण पाहण्याची ताकद लागते. ही व्रजभूमी ही भावांची निवासभूमी आहे. सगळे भाव त्या व्रजभूमीत आहेत आणि त्यावेळेस सगळे भाव प्रगटले होते. आता भाव येतील काय काय. येथे शुष्कता नाही. शुष्कता म्हणजे कोरडेपणा. आम्ही ज्ञानेश्वरी घ्यायलो पण कोरडे फट, भावच शिवला नाही, प्रेमही शिवलं नाही. ज्ञानेश्वर महाराज आपल्या समोर बसलेल्या लोकांना म्हणतात, ते उठून जातात समोरचे. येथे शुष्कता नाही, रुखापण ज्याला हिंदीत म्हणतायत नाही, भाव तरंग उठतात. अरे ज्ञानेश्वरी घेताना भाव तरंग उठले पाहिजेत. भाव तरंगे उठतात. भाव समुद्राला भरती येते. आपल्यामधला जो भाव समुद्र, अगोदर भाव
निर्माण झाले, प्रेम निर्माण झाले पाहिजे, त्याचं रूपांतर भावात झालं पाहिजे, नंतर भाव तरंग उठले पाहिजेत आणि भाव तरंगाने समुद्राचं रूप घेतलं पाहिजे. आता भई भक्ती कुलकर्णीबाईला बोलायला होतो याच्यावर. भाव समुद्राला भरती येते. दोन प्रकारचा आनंद असतो. नंबर एक, शांत आनंद म्हणजे शांत आनंद, आणि दुसरा उसळणारा उच्छृंखल आनंद. कसा? दोन, एक शांत आनंद, बसले आपले, आणि एक उच्छृंखल उसळणारा आनंद. तसा जास्त भेद नाही दोन्हीमध्ये. सागरामधील आतील भाग गंभीर असतो. 1,000 किलोमीटर आहे सागर खाली, तर त्याच्यामध्ये गंभीर असतो तो आत, आणि वरचा भाग उसळतो. आतील भाग गंभीर असतो, प्रशांत असतो. पण सागर तरंगहीन, लाटाहीन झाला तर मृतपाय समजावा. डेड समुद्र म्हणून एक पाय, त्याच्या लाटाच उसळत नाही. मरेल सारखा पडलेला समुद्र एक, त्याला डेड सी असं नाव जगाने दिलंय. आपल्याकडे नाही तो डेड सी, तिकडे आहे डेड सी. बाई देखील डेड असते आपल्याकडे, डेड सी म्हणता येतं. तर ते डेड म्हणजे फार शांत दिसलं ते डेड झालं. म्हणून वरून उसळणाऱ्या लाटा पाहिजेत. म्हणून तुकारामांनी काय सांगितलंय? अभंग, लाटा उसळती पूर आला आनंदाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या. तुकारामाचे सगळे अभंग, त्यांचा बारकावा पाहिला कुठल्याही संतांचा तर हे सगळं भागवत आणि उपनिषद वेद सगळं त्याच्यात येतं. एक एक भावांकन आहे. वरून लाटा उसळल्या पाहिजे. आपल्याला दाखवताच येत नाही प्रेम. तुम्हाला काय माहिती आमच्याजवळ प्रेम किती आहे? अरे दिसून ना, 40 वर्ष बायकोच्या लग्नाला झाल्यानंतर ती म्हणते तुमचं माझ्यावर प्रेम दिसत नाही. ते म्हणते तुझं तरी कुठं दिसतं? मायक्रोस्कोप घेऊन प्रेम पाहायला. आमचं गहन अंतःकरणात प्रेम. अरे वा, म्हणजे डेड झालं. वरून उच्छृंखल, मीरा नाचली वरून. उसळणारा उच्छृंखल आनंद, तसा जास्त भेद नाही. सागरामधील आतील भाग गंभीर असतो, प्रशांत असतो, पण सागर तरंगहीन म्हणून दाखवा म्हणतो. म्हणून तुकारामांनी, तुमच्या सगळ्या संतांनी नाचे गाये असं म्हटलंय. नाचतोय, गातोय, उडतोय, उड्या मारतोय, हे वरचा आनंद दिसला पाहिजे. ओशोनी देखील नृत्य दिलं. तुमच्या गौरांग महाप्रभू देखील नाचले. वरून नृत्य आहे, आतून नाही तर बसले आपले प्रेम भक्ती सांगायले. गोपिकांनी प्रेम केलं असं काही नाही. वरून भाव नाही, भक्ती नाही, काही नाही. नाचलेलं देखील भाव दिसत नाही की तुम्ही बसल्या बसल्या पण नाचतायत. नाही. सागरामधील आतील भाग गंभीर असतो, प्रशांत असतो, पण सागर तरंगहीन, लाटाहीन झाला तर मृतपाय झाला म्हणून समजावा. त्याला शोभाही येत नाही. ह्या व्रजधामात भावलहरीचा समुद्र उफान मारतोय. प्रत्येकामधून भावलहरी अशा उफान मारतात. आणि आपले साधक पाहिले म्हणजे मढ्यासारखे दिसतात. मेले का? नाही हो, जिवंत आहे. हा, मेल्यासारखा आवाज झाला म्हणून काय झालं? काही नाही. भावलहरीचा समुद्र उफान मारतो. तो उच्छृंखलित आनंद आहे, चहल पहल आहे, चहल पहल.
आनंद स्वतः नाचतो, शांत राहत नाही व सर्वांना नाचवतो. गाये नाचे वाहे टाळी, साधन कळी उत्तम हे. का? गोपी भावापर्यंत जायचं तर नाद कसा प्रगटला पाहिजे तुकाराम सांगतात, भक्ती कशी केली पाहिजे. गाये नाचे वाहे टाळी, साधन कळी उत्तम हे. काय जाणो तरले किती, नाव होती नाव येती या बसा. सायासाचे नाही काम, वाचे नाम विठ्ठल. तुका म्हणे निर्वाणीचे, शस्त्र साचे ऐका. करिता विचार दुस्तरहा भवसागर, ब्रह्मादिका पारणुलंगवे सामर्थे. नाचावेसे वाटे मना छंद गुणाधीन, चेपटवली माझी गात्रे सत्ता सूत्रे हालली. नामरूपे रंगा आली तेची चाले स्वभावे. तुका म्हणे पांडुरंगे अंगसंगे कवळीले. विठ्ठलाने कवळून घेतलंय मला. गाये नाचे उडे आपुलिया छंदे, गाये नाचे उडे. वरचा भाव प्रगट झाल्याशिवाय आतला भाव शांतच होत नाही. आधी होता संत संग, तुका झाला पांडुरंग. त्याचे भजन राहीना, मूळ स्वभाव जाईना. भावलहरीचा समुद्र उफान मारतो, तो उच्छृंखलित आनंद आहे, चलपल आहे. आनंद स्वतःमध्ये नाचतो, शांत राहत नाही व सर्वांना नाचवतो. म्हणून वारकरी संप्रदायाचं असं भजन आहे. पण निर्माणच होत नाही भक्ती, कारण सगळं टेक्निकल होत चाललंय. आणि 4 लोक नाचतात आणि बाकी झोपतात. सर्वांना नाचवतो काही नाही. येथे केवळ मानव नाही, व्रजांच्या नरनारीपासून सुरू होऊन पशु पक्षी कीट पतंगादी व सरोवर लता नदी यमुना हे सर्व भावमयी झालेले आहेत. काय म्हणतात शुकाचार्य, नर नारी म्हणजे येथे केवळ मानव नाहीत, व्रजांच्या नरनारी पासून सुरू होऊन हा आनंद जो उसळतोय, पशु पक्ष्यामध्ये नाचतायत ते देखील, कीट पतंगाधिक व सरोवर लता नदी यमुना हे सर्व भावमयी झालेले आहेत. काय कसं पसरलं असेल. आपल्या भावाने प्रत्येक जण परमानंद विग्रह ब्रजेंद्र नंदनाची दिव्य माधुर्य राशीचे मधुपान करतायत. प्रत्येक जण पशु पक्षी कीट पतंग, आता ते कोणते कण, बोझॉन गॉड पार्टिकल्स, देवकण. आपल्या भावाने प्रत्येक जण परमानंद विग्रह ब्रजेंद्र नंदनाची दिव्य माधुर्य राशीचे मधुपान करतात. भगवंताचे दिव्य माधुर्य राशीचं मधुपान करतायत. यमुना लता नदी प्रत्येक जण पितायत, नाचून गाऊन नृत्य करून पितायत. स्थावर जंगम देखील आपापल्या भावाप्रमाणे करतात. त्यांचे जसे भाव आतून त्यांना नाचता येत नाही झाडाला, म्हणून त्यांच्या विशिष्ट भावाने का ते प्रदर्शित करतायत. फूल पूर्ण उमलले, आनंद व्यक्त करतायत, आपापल्या भावाप्रमाणे करतात बिचारे, जसा भाव आहे तसा. ज्या प्रकारे मेघ गर्जना झाल्यानंतर समुद्राची अथांग जलराशी लाटा तरंग निर्माण करतात व उसळू लागतात आणि तटापर्यंत पसरतात. मेघ गर्जना झाल्यानंतर समुद्राच्या अथांग जलराशीमध्ये लाटा तरंग निर्माण होतात व उसळू लागतात वर आणि तटापर्यंत पसरतात.
अरे चंद्रांचं पूर्ण विकसित चंद्र झाला तरी हे घडतं. त्याप्रमाणे मुरली ध्वनीच्या मेघांनी व्रजवासियांच्या भावसमुद्रात आंदोलने निर्माण केली. आंदोलने, प्रत्येक वस्तू याच्यात माणसात आंदोलने निर्माण झाली. त्यांच्या प्रत्येक इंद्रियात रोमारोमात ते भाव तरंग सुधा रसाच्या प्रवाहात वाहत होते. पुन्हा पहा, त्या व्रजवासियांच्या भाव समुद्रात आंदोलने निर्माण केली. त्यांच्या प्रत्येक इंद्रियात रोमरोमात ते भाव तरंग सुधा रसाच्या प्रवाहात वाहत होते.